NMMS परीक्षेच्या निकालात लिंबा गणेश येथील भालचंद्र विद्यालय अग्रेसर. 25 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र. सत्कार समारंभ उत्साहात. लिंबा गणेश. भारत सरकारतर्फे घेण्यात येणाऱ्या नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप परीक्षेच्या निकालात बीड तालुक्यातील लिंबा गणेश येथील भालचंद्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यालयातील तब्बल 25 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले असून विद्यालयाने तालुक्यात आपला ठसा उमटवला आहे. NMMS ही परीक्षा आर्थिकदृष्ट्या दुर्बल परंतु गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने घेतली जाते. ही परीक्षा इयत्ता 8वीतील विद्यार्थ्यांसाठी असते. परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता 9वी ते 12वी दरम्यान दरवर्षी 12,000 रुपये म्हणजेच दरमहा 1,000 शिष्यवृत्ती दिली जाते. ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी मोठा आधार ठरते. या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण होते, आत्मविश्वास वाढतो आणि उज्ज्वल भविष्याची प्रेरणा मिळते. तसेच ही परीक्षा विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता, तर्कशक्ती आणि शैक्षणिक क्षमता तपासणारी महत्त्वाची परीक्षा मानली जाते. या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यालयाच्या वतीने गुरुवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा तसेच त्यांच्या पालकांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच बाळासाहेब जाधव, डॉक्टर गणेश ढवळे, माजी सरपंच बाळासाहेब मुळे, पत्रकार हरिओम क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच शाळेचे मुख्याध्यापक किसन सावंत, पर्यवेक्षक अंगद हावळे व इतर सहशिक्षक उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या यशासाठी दादासाहेब सुपेकर, राहुल रसाळ, गणेश आजबे, गणेश घरत आदी शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यालयाच्या या यशाबद्दल परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. किती रिस्पॉन्स मिळतोय, कारण शहरामध्ये विशेष कोचिंग असते, पालक थोडे जागरूक असतात आणि त्यामुळे तिथं रिझल्ट चांगला येतो. पण आमच्या सचिव साहेबांच्या संकल्पनेतून, दीपक दादाच्या संकल्पनेतून आणि आमच्या विभागाच्या मार्गदर्शनानं अगदी वर्षानुवर्ष आपला हा निकाल उंचावत चाललेला आहे. यावर्षी 8वीच्या वर्गातले 62 विद्यार्थी याला परीक्षेला समाविष्ट झाले होते. आता वास्तविक पाहता हे शॉर्टिंग करून घेतलं पाहिजे होतं की ज्यांना खरंच जमतंय, परंतु आपण सरसकट त्या वर्गाला कुठलाच बाकीचे खेळाचे तास नाही, कार्यभाव नाही, कुठलाच आम्ही तास देत नाही. सुरुवातीला वर्षाच्या सुरुवातीपासून पहिल्या दिवसापासून त्यांना फक्त NMMS आणि स्कॉलरशिपची ट्रेनिंग देतोय. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सुद्धा आपण तो कोर्स कंप्लीट करतोय. एवढंच नाही तर गेल्या वर्षी 7वीपासूनच त्यांना असा अपडेट ठेवला, वारंवार त्याच्यावरती वेगवेगळ्या सूचना देणं असतील आणि पालकांनी त्याला भरपूर रिस्पॉन्स दिलेला आहे. जे काही सांगितलं त्या पद्धतीनं पालकांनी विद्यार्थ्यांच्या काही अडचणी असतील, 62 विद्यार्थी बसले, त्यामध्ये जवळपास 25 विद्यार्थी या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत. आणि आता त्याच्यामध्ये जे मेरिट आहे ते मेरिट नंतर लागतं आणि त्याच्या बुद्धिमत्ता हा विषय वेगळा असतो 90 मार्काचा. बाकी दुसरे जे विषय असतात, शालेय विषय असतात, ते 90 मार्काचे असतात. त्यामध्ये विज्ञान आणि इतिहास भूगोल 35 मार्काचं असतं आणि गणित हे 20 मार्काचं असतं. आमचे